मित्रांनो, आपल्या सर्वांना हा एक अनुभव लहान असताना नक्कीच आला असेल. शाळेत किंवा बाहेर खेळायला जाताना एखादं मूल जर समजा वात्रट असेल, खूप मस्तीखोर असेल किंवा मग उलट बोलणारं असेल तर त्याच्यासोबत जाऊ नकोस असं आपल्याला बजावलं जायचं. दंगा करणाऱ्या, जास्त मस्ती, आरडाओरडा करणाऱ्या मुलांमध्ये जास्त राहायचं नाही. चांगल्या मुलांच्या संगतीमध्ये राहायचं असं सारखं आपल्याला सांगितलं जायचं. याचा अर्थ काय होता? आपले आई वडील, आपले बाबा असं का सांगायचे? कारण आपल्या एकंदर व्यक्तिमत्वावरती अनेक गोष्टींचा प्रभाव हा आपल्या नकळत पडत असतो. लहानपणीचे अनुभव, आजूबाजूचे लोक, परिस्थिती, अनुवंशिकता या सर्वांचा सार होऊन आपला स्वभाव हा तयार होत असतो. ज्या माणसांमध्ये आपण जास्तीत जास्त वावरत असतो त्यांचा आपल्यावरती प्रभाव हा पडतोच. म्हणूनच नेहमी आपली संगत चांगली असावी असं म्हटलं जातं. आपण स्वतः अनुभव घेतला असेल की ज्यांच्यासोबत आपण जास्तीत जास्त वेळ घालवतो, काही काळानं थोड्याफार प्रमाणात का होईना आपण त्यांच्यासारखे वागू लागतो. आपली विचार पद्धती देखील तशीच होते. असं होऊ न देणं, स्वतःवरती तितकंच नियंत्रण असणं ही गोष्ट सर्वांना जमतेच असं नाही. त्यासाठी मन देखील तसं असावं लागतं. लहान असताना तरी आपले पालक आपल्याला हेच सांगत असायचे, परंतु मोठं झाल्यावर आपल्याला स्वतःलाच विचारपूर्वक माणसं निवडावी लागतात. ते स्वातंत्र्य आपल्याकडे असतं. सतत नकारार्थी बोलणारी, दुसऱ्यांना कमी लेखणारी माणसं आपल्याजवळ असतील तर त्यांचा देखील आपल्यावरती प्रभाव पडणारच आहे. आपली मानसिकता देखील तशी होऊ शकते, कारण बोलणं तशा पद्धतीचं होत जातं, दृष्टिकोनही आपला तसा होत जातो. आणि म्हणूनच आपल्या जवळची माणसं आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगली असणारी असावीत. म्हणजेच कशी? तर ज्याच्या सोबतीनं आपण आपली वैचारिक उन्नती करू शकतो, चांगलं ज्ञान मिळवू शकतो. एकमेकांना आयुष्यामध्ये पुढे जायला जे नातं मदत करत असेल अशी माणसं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जोडायची आहेत. कारण जशा चुकीच्या माणसांचा आपल्यावरती प्रभाव पडतो ना, त्याचप्रमाणे चांगल्या माणसांचा देखील तितकाच प्रभाव पडत असतो. कित्येक मोठ्या यशस्वी लोकांच्या तोंडून आपण हे ऐकलंय की त्यांना त्यावेळी खूप चांगली माणसं भेटली होती, ज्यांनी त्यांना मानसिक आधार दिला, पुढे जायला मदत केली. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण कोणाला निवडतो यानं खूप मोठा फरक पडतो. कारण जगताना आपल्या कोणत्या ना कोणत्या प्रेरणेची आपल्याला गरज लागतेच. एकट्या मनाला खंबीर करणारं कोणीतरी हवं असतं. ते काम ही माणसं करत असतात. आणि म्हणूनच जी माणसं आपल्याला आयुष्याला अर्थ मिळवून देतील, त्यासाठी मदत करतील, आपलं स्वास्थ्य चांगलं ठेवतील अशी माणसं आपण निवडायला हवीत. तर मग मित्रांनो, आजपासून तुम्ही देखील अशीच माणसं निवडा जी तुमच्या स्वास्थ्यासाठी तुम्हाला इन्स्पायर करतील, तुमच्या ध्येयासाठी तुम्हाला इन्स्पायर करतील, तुमच्या स्वास्थ्यासाठी चांगली असतील. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. मी जाता जाता तुम्हाला फक्त एवढंच सांगू इच्छितो की मित्रांनो, आयुष्य हे फार सुंदर आहे. चला आणखीन सुंदर बनवूयात. धन्यवाद.